आणि ज्यांनी मानवाधिकार देशाच्या गृहमंत्र्यापर्यंत ज्यांनी या हत्येचा आवाज उठवला असे बीड जिल्ह्याचे खासदार बजरंग बप्पा सोनवणे यांना विनंती आहे की या प्रसंगी आपलं मनोगत व्यक्त। एक सूचना फक्त, बप्पांचं भाषण झाल्यानंतर एकच मिनिट महत्वाची सूचना, एकच मिनिट श्रद्धांजली नंतर होणार आहे, फक्त एवढं आपण घ्या। बप्पांचं कार्य हे झालं संतोष अण्णा देशमुख आणि सोमनाथ सूर्यवंशी यांच्या चरणी पहिल्यांदा श्रद्धांजली अर्पण करतो। आपण सर्वजण जन आक्रोश मोर्चामध्ये सहभागी झालात याच्यासाठी तुमचं सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो। आणि आपले सन्मान्य व्यासपीठ, आज हे आपल्याला अत्यंत खेद होणारी घटना महाराष्ट्रामध्ये आमच्या बीड जिल्ह्यातील मसाजोग गावी घडली, परभणीमध्ये घडली। आणि मसाजोगचे सरपंच संतोष अण्णा देशमुख यांची 9 तारखेला किडनॅपिंग करून हत्या करण्यात आली। त्या क्षणापासून आजपर्यंत मी स्वतः पहिल्यांदा बाईट देऊन मीडियाला बोललो। दिल्लीत सेशन चालू असताना तमाम सर्व बीड जिल्हा असतील, सर्व पक्षाचे, सर्व जातीचे, सर्व धर्माचे सर्व लोक आपल्या या आंदोलनात सोबत आहेत। आजचा हा आपला जन आक्रोश मोर्चा कुठल्या एका पक्षाचा नाही, कुठल्या एका जातीचा नाही, तर मानवतावादीचा हा मोर्चा आहे। आणि आमच्या संतोष अण्णा देशमुख यांच्या आत्म्याला शांती मिळाली पाहिजे आणि यांच्या मारेकऱ्याला फाशी मिळाली पाहिजे, ही आमची प्रमुख मागणी आज इथं आहे। बरेच जण पत्रकार बंधूंनी मला विचारलं की तुमचे मोर्चे किती होणार? तुमचा मोर्चा परभणीत झाला, तुमचा मोर्चा बीडमध्ये झाला, पण मी सर्व मीडियाच्या सर्व चॅनलच्या प्रतिनिधींनी मला विचारलं, त्यांना मी आश्वासित करू इच्छितो, महाराष्ट्रातल्या सरकारला जोपर्यंत या मारेकऱ्यांना फाशी द्यायची सद्बुद्धी येत नाही तोपर्यंत आमचे मोर्चे चालूच राहणार। बीड जिल्ह्यामधील ही गुंडशाही, दडपशाही एवढी वाढली, जीणं मुश्किल केलं। निवडणुकीपुरती दादागिरी राहील नाही, ही दादागिरी आमच्या सर्वसाधारण घराण्यातल्या मुली बाळांनी, आमच्या गोरगरिबातल्या सर्व समाज बांधवांना बाहेर निघणं सुद्धा मुश्किल करून टाकायचं काम या गुंडगिरीनं, दादागिरीनं केलंय। बीड जिल्ह्यामध्ये रेती माफिया, राख माफिया, गुटखा माफिया, मटका माफिया आणि ही खंडणीखोर सर्व टोळी जमवायचं काम कुणी केलं तर या काय ते आता सुरेशांना सांगतात नाव काहीतरी, अरे त्याचं काय बघा। माझी तुम्हाला सर्वांना एक विनंती आहे, वाल्याचा वाल्मिक झाला, पण आता ह्याचा काय झाला तुम्हीच बघा। अलिबाबा 40 चोर ही सुद्धा उपमा कमी पडेल, कारण बीड जिल्ह्यामध्ये जे गुंडगिरी दादागिरी चालवली याचाच भाग म्हणून बीड जिल्ह्यामध्ये ही जी घटना घडली, संतोष अण्णा देशमुख यांची 9 डिसेंबरला घडलेली घटना जरी असली तर याची सुरुवात कुठं झाली तर आमच्या केज तालुक्यामध्ये 28 मेला 28 या 24 मे महिन्यामध्ये एक खंडणीचा गुन्हा दाखल झाला गेला आणि तो कॉम्प्रोमाइज करून मिटवला गेला। त्या खंडणीच्या गुन्ह्यामध्ये जे कुणी आरोपी होते त्यांना सुद्धा या खंडणीच्या आरोपात घेतला पाहिजे, कारण त्याची सुरुवात तिथून झाली। आणि याचा शेवट कुठं झालाय? आज जर आमचे संतोष अण्णा देशमुख यांचा मर्डर केला, टॉर्चर करू मारला गेला। काय चूक होती? संतोष अण्णा देशमुख एका गावचं लोकप्रतिनिधी आहे, एका छोट्याशा आमच्या ग्रामीण भागाचा तो प्रमुख आहे।
तो कोण्या पक्षाचा आहे, कोण्या जातीचा आहे हा विषय नाही, तो या गावचा प्रमुख आहे. आणि त्यांनी काय केलं तर ही जी कंपनी होती या कंपनीच्या तिथं जिथं मारामारी केली आणि खंडणी गोळा करण्यासाठी जे कोण लाग जात होते, 6 तारखेला ज्यांचा गुन्हा झाला होता, 6 तारखेला जे भांडण झालं होतं, त्या 6 तारखेच्या भांडणामध्ये यांनी प्रत्यक्ष भाग घेऊन भांडण सोडवा-सोडी किंवा आमच्या गावात येऊन भांडण पिटवू नका असं म्हणलं गेलं. त्याचाच मनात एक राग देऊन या सर्व काय म्हणलं पाहिजे यांना उपमा, या सर्व हरामखोरांनी आदरणीय आमच्या संतोष अण्णा देशमुखांचा मर्डर केला गेला. याच्या पाठीमागे कोण आहे, याच्या पाठीमागे जो कोण मास्टर माइंड आहे ती पकडला पाहिजे असं मी पहिल्या शहरापासून म्हणतोय. त्याच्या पाठीमागे मास्टर माइंड कोण आहे तर हा खंडणी खोर आहे. या खंडणी खोरानं याच्यावर फक्त खंडणीचा गुन्हा दाखल केलाय. मला एकच सांगायचं, मी पहिल्या बाईट मध्ये सांगितलं होतं याचं कनेक्शन कुठं धाराशिवची जुडतंय का, याचं कनेक्शन कुठं पुण्याला जुडतंय का. आज मला मीडियाचे बांधव सर्व विचारत होते तुम्ही त्या दिवशी कसं सांगितलं. म्हणलं बाबा हो, मी समाजसेवा आणि राजकारण फटावर माझ्या मिशन होत्या तेव्हापासून करीत होतो, आता पूर्ण पांढऱ्या झाल्यात. म्हणजे मला नक्की माहित आहे. आणि आता अण्णांनी त्यांच्या शैलीमध्ये सांगितलं की तुम्ही ह्यांच्या बरोबर काम केलं, तुम्ही त्यांच्या सर्वांनीच आपण काम केलं, राजकारणाचा भाग सोडून देऊ. मी राजकारण करायला या मोर्चा सहभागी नाही. मी या मोर्चामध्ये सहभागी याच्यासाठी आहे की आमचा संतोष अण्णा देशमुख यांच्या मारेकऱ्याला फाशी होईपर्यंत तुम्ही आम्ही सर्वजण लढणारच आहोत. माझा सरकार माग आपला म्हणणं आहे की सरकार उपमुख्यमंत्री असा, मुख्यमंत्री असा की कुणी असा, सरकार म्हणून तुमची जिम्मेदारी काय आहे तर माझी सर्व जनतेच्या बीड जिल्ह्याचा प्रतिनिधी या नात्यानं मी आपल्याकडे एक मागणी करणार आहे. संतोष अण्णा देशमुख यांचे मारेकरी जे आहेत त्याच्यात प्राथमिक दर्शी जेवढे लोक तुम्हाला निदर्शनास येतात त्याच्यावर 7 लोकांवर तुम्ही गुन्हा दाखल केला. या 7 लोकांमधला 2 आरोपी तुम्ही पहिल्या दिवशी पकडले गेले. 3रा आरोपी सुद्धा बालेवाडी पुण्यातूनच उचलला गेला. आणि 4था आरोपी पोलिसनी आणखी काही डिक्लेअर केलं नाही की सरेंडर झालाय की पकडलाय, पण पकडलाय असं म्हणतात. पण तो जर पकडला तर तो आरोपी दोन्हीकडे आहे, खुनात पण आहे आणि खंडणीत पण आहे. त्याच्यानंतर नाट्यमय घटना घडती आणि या खंडणीतला मेन आरोपी जो कोण आहे त्यानं स्वतः सरेंडर केलं कुठं, CID पुणे. आणि आता काल काय झालं गेलं, नाट्यमय घटना आहे त्या सगळ्या, की काल काय गेलं तर याच्यातल्या 2 आरोपीला लगेच ते सरेंडर झाला की पकडलं पोलिसांनी. किती कौतुक आहे. मी मीडियाच्या माध्यमातून पोलिसांचंही कौतुक केलं. पण माझ्या पोलीस CID बांधवांना सुद्धा माझी विनंती आहे, ज्या गाडीमध्ये हा खंडणीखोर आला ती गाडी तुम्ही आणखी का जप्त केली नाही, जो घेऊन आला त्याला तुम्ही आणखी अटक का केलं नाही, त्याला तुम्ही आणखी सहआरोपी का केलं नाही. हे ज्या टोळीचे सर्वजण सदस्य आहेत हे सर्व खुलेआम फिरतात, मीडिया पुढे येऊन सांगतायत की आम्ही असं केलं. पिक्चरच्या एखाद्या दिग्दर्शकाला एका डायरेक्टरला सुद्धा लाजवल अशी स्टोरी बनवतात. आमची अचानक भेट झाली. हा अरे नेमकं काय, तू आहे कोण तुझी अचानक भेट व्हायला. आणि माझी अचानक भेट झाली म्हणले. आणि मग अचानक भेट झाली की मी तिथं गेलो आणि मग माझ्या गाडीत बसले. असं असं काय काय तुम्ही मीडियाला बघता. आणि बजरंग सोनवणे काही राजकारणाचे प्रवक्ते भेट, मला त्यांच्यावर काय बोला एवढे नाही वाटत मला, पण तेही बोलले की बजरंग सोनवणेला प्रसिद्ध पाहिजे, त्या प्रसिद्धीसाठी तो खोटं बोलतोय. आज ही मीडियाला आम्ही फोटो दाखवू शकतो की ज्या फोटो मध्ये मस्सा जोगला सुद्धा हा व्यक्ती दिसतोय आणि आम्ही मीडियाला दाखवलाय. पण आणि हाच व्यक्ती आज APP माझाचा पत्रकार बंधू कोणतरी असाल त्यांनी प्रश्न विचारलेत, तिथं मी बघितलंय की या गाडीत तुम्ही आले का, हा आरोपी आले का. मग एवढं जर तुम्ही तिथं दिसताय, ओपन दिसताय आणि तुम्ही म्हणतात आम्हाला प्रसिद्धी पाहिजे, जरा अभ्यास करा आणि पुन्हा बोला. ठीक आहे, गाडीचा ताफ्यातला फोटो पण मिळेल. ठीक आहे, गाडी तू माणूस तिथं आहे,
आमचं म्हणणं काय मग हा सर्व जर लाईव्ह आम्ही काय बोलतोय आज सुद्धा इथं काही असतील बघा धपाची कुडून तिकडून इकडून कोण कोण आलाय सुरेशांना काय बोलतोय बजरंग बाप्पा काय बोलतोय कोण काय बोलतोय पण आम्ही एकच मागणी आमची सर्वांची आमच्या पक्षाच्या पलीकडे जाऊन राजकारणाच्या पलीकडे जाऊन मानवता म्हणून आमचं काय कर्तव्य तर आमच्या एका बांधवाचा असा खून केलाय हत्या केली त्याला त्याच्या मारेकऱ्याला फाशी झाली पाहिजे ही आमची मागणी आहे आणि या मागणीत मला मायबाप सरकारला दुसरी मागणी करायची 25-25 दिवस 30-30 दिवस मारेकरी सापडत नाहीत स्वतः येऊन सरेंडर होतात आणि कोण म्हणते आणि तुम्ही म्हणता की हे देव माझं म्हणणं असं आहे आजची मागणी की एवढ्या दिवस हे काय करत होते यांचा प्रवास ज्या दिवशी गुन्हा दाखल झाला तेव्हापासून तुम्ही ताब्यात घेईपर्यंत हे कुणाला भेटले कुणाकडे गेले कुणी मदत केली त्यांना सर्वांना सहआरोपी करा मुख्यमंत्री महोदयांनी सभागृहात सांगितलंय तुम्ही मोकोका लावणार ठीक आहे तुम्ही जी फॉर्मॅलिटी झाल्यानंतर मोकोका लावा सीआयडी कडे तपास द्या म्हणले कुणी सीआयडी कडे दिली आणि तुम्ही SIT नेमणार म्हणलात SIT नेमली तुमचं कौतुक आहे मुख्यमंत्री महोदय पण SIT मध्ये जे लोक तुम्ही घेतलेत ते लोक कोण आहेत पोलीसचे जे अधिकारी आहेत या पोलीसच्या अधिकाऱ्यांनी ज्या पदावर बसलेत ज्या खुर्चीवर बसलेत त्या खुर्चीवर त्यांना बसवताना यांना कुणी बसवलंय याचा पण अभ्यास झाला पाहिजे यांना बसवलंय आणि याच्या बरोबरचे फोटो आज बऱ्याच नेते मंडळी ट्विट केलेत आज बऱ्याच माध्यमांनी दाखवलेत मी कोण अधिकाऱ्याचे काय संबंध आहेत बरं फोटो कुठला माहित आहे विधानसभा निवडणुकीतला निकाल लागला त्या दिवसाचा गळ्यात बिल्ला आहे आय कार्ड आहे आणि निकालाच्या दिवशी हा अधिकारी जाऊन जर एखाद्या राजकीय मंडळीच्या तिथं भेटतोय म्हणजे हा तो सालगडी झाला गेला आणि तुम्ही तो SIT ठेवलाय आदरणीय अण्णा तुम्हाला वाईट वाटू देऊ नका पण तुम्ही चांगलं काम करताय तुम्ही जरा तुमच्या मुख्यमंत्र्याला सांगून लवकर बदला म्हणले ते बदलायला मला मागणी केली आज सरकारी वकिलाची ऑर्डर झाली सरकारी वकील उभं ना कोर्टात काय दहशत आहे देशपांडे नावाचे सरकारी वकील माझ्या केज मधल्याच आहेत माझ्या होम पिचचं हे गाव आहे संतोष अण्णा देशमुख हे मी ज्या जिल्हा परिषद सर्कलचं नेतृत्व केलं जिथून मी निवडून आलो 17ला त्या जिल्हा परिषद गटातलं हे माझं गाव आहे ही माझं घर आहे ही माझं कुटुंब आहे ह्या माझ्या भावाला न्याय मिळण्यासाठी मला पूर्ण झटायचं आहे आणि शेवटपर्यंत झटणार म्हणून सांगितलं तर या कुटुंबाला न्याय देण्यासाठी तुम्ही आम्ही सर्वजण भेटतो मग हे जे आहे तो देशपांडे नावाचा सरकारी वकील जो आहे तो काय मला मी नाही उभारणार किती घाबरतात का आता ही काय करते रात्री भरोसा नाही आज सुद्धा बरेच लोक रस्त्यावर यायला घाबरतात त्याचं कारण काय तर त्याचं कारण यांची दादागिरी यांची गुंडगिरी यांची दडपशाही ही जर आज लोकांना वाटतंय अण्णा आज लोकांना वाटतं की उद्या ही बाहेर आलं तर काय अशी भीती वाटते किती अधिकाऱ्याची मगरुरी आहे अधिकारी काल एक म्हणलाय मी जर प्रेस घेतली तर खासदाराची चड्डी राहणार नाही तर माझं म्हणणं असं आहे मायबाप अधिकाऱ्यांना त्या महाभारतामध्ये आमच्या द्रौपदीचं वस्त्रहरण करायला दुर्योधनाला आताच्या कलियुगामध्ये माझं वस्त्रहरण करायला तू जर येणार असेल तर कोण कृष्ण येतोय ते बी बघू पण तू तर एकदा प्रेस घे माझी विनम्र विनंती की तू एकदा प्रेस घेऊन कर काय करतोस ती कळत तर मला माझी मायबाप जनतेच्या सर्वांच्या साक्षीनं सांगणं आहे की एकदा घे प्रेस माझं काय 2 नंबर उघडे कर माझं काय लपडे उघडे कर माझे कुठं पैसे घ्यायला कानून येत उघडे कर माझं काय उघडे कर पण तुझं तर कायच राहायचं नाही तुला काय झालं अँटी करप्शनला पकडलं अँटी करप्शन पकडलं की लगेच बीड ट्रॉपिक नळदूरचं ट्रॉपिक लगेच 2 महिन्यात जिथं जागा नाही तिथं तुला पोस्टिंग तुला कशी दिली तू कुणाबरोबर मेहरबान आहे तुला कोण आणि असा कसा बोलू शकतो ह्याचं उत्तर येणाऱ्या 2 दिवसात कळेल की त्याला म्हणलाय काय करेल ते त्याला मिळेल जाऊ द्या तो विषय सोडायचा आहे मला त्या विषयावर जायचं नाही आपला मूळ उद्देश काय आहे तर संतोष अण्णा देशमुख यांच्या आत्म्याला शांती मिळाली पाहिजे त्याच्या मारेकऱ्याला पकडले पाहिजे हे गँगवॉर संपले पाहिजेत हा सामूहिक गुन्हा समजून मुख्यमंत्री महोदयाला माझी विनंती आपल्या सर्व वाहिन्याच्या माध्यमातून मुख्यमंत्री महोदय मला कुणाचं राजकारण करायचं नाही मला कुठल्या एखाद्या मुख्यमंत्र्याला बोलायचं नाही सरकार म्हणून तुमची जिम्मेदारी आहे तर तुम्ही काय केलं पाहिजे तर सरकार म्हणून एकच काम केलं पाहिजे यांना सामूहिक सर्वजण जेवढे आले
त्यांना सर्वांना तुम्ही ताब्यात घेतलं पाहिजे. परवा आमचे मंत्री महोदय म्हणले माझा काय संबंध, मी राजीनामा देणार. आता अण्णांनी लिस्ट दाखवली, किती नीतिमत्ता दाखवली. निलंगेकर साहेबापासून विलासराव देशमुख साहेब, आर पाटील साहेब असतील, तुमचे अशोकरावजी चव्हाण साहेब असतील, एवढ्याने फेकून दिला राजीनामा आणि चौकशीला सामोरे गेले. अहो तुमच्या मंत्री महोदय, तुमच्या एखाद्या पीएचा जर व्हिडिओ उद्या बाहेर आला पैसे घेताना, तर वाईट वाटू देऊ नका किंवा आश्चर्य वाटू देऊ नका. उगाच बोलत नाही. मग तुम्ही कसं मानता माझा कसं संबंध? तुम्ही पहिल्या दिवशी डिक्लेअर केलं हा माणूस माझ्याशी संबंधित आहे. किती निर्लज्जपणा. अरे सर्व दुनिया भेटायला येते, सर्व दुनिया. आणि या संतोषांना देशमुख आम्ही कुठे राजकारण करतोय? हे माझं एवढं कवळे मुलं आहेत लहान लहान, यांच्या डोक्यावरचं वडिलाचं छत्र गेलंय, आमच्या माऊलीच्या वडिलाचं छत्र, पतीचं छत्र डोक्यावरून गेलंय. आणि तुम्ही सांत्वन पर भेट तरी दिली नाही. एवढी तरी तुमची संविधानता पाहिजे. तुम्ही 2-2 मंत्री मिळालात आमच्या जिल्ह्याला आणि तुम्ही काय केलं तर साधं भेटायला सुद्धा येऊ शकत नाहीत. ही आमचं खऱ्या अर्थानं, तुम्ही ज्या मंत्रिमंडळात तुम्ही ज्यांनी घेतलंय कोणी, त्यांची खऱ्या अर्थानं त्यांची जिम्मेदारी ह्यांना काढायची आणि ह्यांची जिम्मेदारी स्वतःहून बाहेर पडायची. यांना तेवढी संवेदनशीलता नाहीये, या प्रकरणाची गांभीर्यता नाहीये. म्हणून मी एवढंच सांगेल की आपल्याला सर्वांना जास्त काही न बोलता, तुम्ही एवढा प्रचंड जनाक्रोश मोर्चा काढलाय या संतांच्या भूमीमध्ये, ज्यांनी शिवस्वराज्याची स्थापनाची सुरुवात म्हणायला यांचा इथून झाली, संभाजीराजांचा जन्म इथं झाला, अशा एवढ्या संतांच्या भूमीत पुण्यातून झाली. आमची सुद्धा बीड जिल्ह्याची भूमी जर विचार केला तर सुसंस्कृत भूमी म्हणली जाते. पण त्यांना गुंडांचा अड्डा बनवायचं काम केलं आणि त्या गुंडांचा अड्ड्याचा मारेकरी इथं बसायला आहे. ते जरा तपासा. आणि पोलीस यंत्रणेने ह्या पुण्यामध्ये त्यांचं कुठं कुठं काय काय झालं, सुरुवातीचा व्हिडिओ कुठून आला, शेवटचा व्हिडिओ कुठून आला, हे सुद्धा बघितलं पाहिजे. आणि या खुन्याचा जो कोणी मास्टर माइंड आहे याला 302 मध्ये लवकरात लवकर घेतलं पाहिजे. मुख्यमंत्री महोदय, आता बाकी सर्व लोकांचे सर्व शांत झालं म्हणताल तुम्ही आणि एक एक आरोपी पकडाल. आता मला वाटतं उद्या एखादा पकडेल बघा, उद्या नक्की एखादा आरोपी पकडेल राहिलेला. पण एवढ्या 1-2 आरोपीवर नाही, ह्याच्यात आणखी 50 आरोपी आहेत ज्यांना सहआरोपी केलं पाहिजे. आणि ते केल्याशिवाय ही शांत बसणार नाहीत. आम्ही संतोष देशमुखच्या सर्व मारेकऱ्यांना फाशी दिल्याशिवाय शांत बसणार नाहीत. ही तुम्हाला सर्वांना मी शब्द देतो. आणि सर्वांना विनंती की कुणी जाऊ नका, आपल्याला सामूहिक श्रद्धांजली अर्पण करायची. सर्वांनी माझं वाणीला पूर्ण विराम देतो. ओके, पहिल्यांदा राष्ट्रगीत होईल, सर्वजण उठून उभा राहा आणि त्याच्यानंतर श्रद्धांजली. आपण सर्वजण अमर रहे, अमर रहे संतोष देशमुख, अमर रहे, अमर रहे, अमर रहे संतोष देशमुख, अमर रहे. श्रद्धांजली होण्यापूर्वी प्रशांतदादा जगताप आणि अरविंदजी शिंदे एक अनाउन्समेंट करतायत. कृपया प्रशांतदादा जगताप आणि अरविंदजी शिंदे